तर आता पाहूया महायुतीमध्ये मनसेची एंट्री होणार का या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुढच्या 1-2 दिवसात राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता। अमित शहांसोबतच्या भेटीत भाजपकडून दक्षिण मुंबई आणि नाशिक किंवा शिर्डीच्या जागेची मनसेची मागणी। शहांनंतर राज ठाकरे फडणवीसांसोबतही चर्चा करणार। वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली। 2 वेळा मी लोकसभा लढवली होती। मला राज ठाकरेंनी सांगितलं तर गडचिरोलीला देखील मी उभा राहीन। आम्ही आदेश ऐकतो आणि पाळतो। बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। जर मला म्हणाले की तुला गडचिरोलीला जाऊन उभं राहायचं आहे तर मी गडचिरोलीला जाऊन उभं राहील, कारण वर्षानुवर्ष आदेश कानावर ऐकण्याची सवय झालेली आहे, पडण्याची सवय झाली। त्यामुळे आम्ही आदेश ऐकतो। भाजप मनसेच्या युतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ग्रीन सिग्नल। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र येत असल्यानं संघ युतीसाठी तयार। हिंदुत्ववादी मतांचं विभाजन टाळण्याची संघाची भूमिका। सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात मोदींच्या नावावर नव्हे ठाकरे नावावरच मतं मिळतात, त्यामुळे बाळासाहेबांच्या फोटोनंतर एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न। अमित शहा आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। महाराष्ट्रामध्ये मतं पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही, ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात। म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही। आज आणखीन एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करतात। घेऊन जा, मी आणि माझी जनता समोरासमोर आहे, तेवढी मला पुरे आहे। राज ठाकरे महायुतीत गेल्यास काहीही परिणाम होणार नाही। राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची प्रतिक्रिया। मला वाटत नाही काही परिणाम। महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या अनेक शाह्यांचा या जनतेनं समाचार घेतलेला आहे आणि कोणी अशा प्रकारच्या महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या शक्तींना कोणी मदत करू इच्छित असेल तर या राज्याची जनता ते सहन करणार नाही। मनसे इंडिया आघाडीत आली तर त्यांचा मान सन्मान होईल। राज ठाकरेंच्या युतीत जाण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य। मनसे जर सोबत आले तर मग इंडिया आघाडी त्यांना सामावून घेईल। अर्थातच आघाडीमध्ये ज्याला जो इच्छुक असेल त्याचा मान सन्मानच होईल। अर्थातच आघाडीमध्ये ज्याला जो इच्छुक असेल त्याचा मान सन्मानच होईल। राज ठाकरे महायुतीत आल्याने आमची शक्ती वाढेल। राज ठाकरेंसोबतचे संबंध विधानसभा महापालिकेला उपयोगी पडतील। भुजबळांची प्रतिक्रिया। तर मनसे सर्व जागा मागत नाही, एखाद्याला सोबत घ्यायचं असेल तर काही जागा सोडाव्या लागतात। भुजबळांचं वक्तव्य। राज ठाकरे आल्यामुळे निश्चितपणे जे आहे शक्ती वाढेल, कमी काय होणार नाही महायुतीची। पर ते संबंध जे आता जे प्रस्थापित होते ते विधानसभेला उपयोगी पडतील, महानगरपालिकेला उपयोगी पडतील, त्याची चांगली गोष्ट आहे। जे दिल्लीला जातात त्यांच्याबद्दल लोकांचं मत वेगळं होतं। राज ठाकरेंच्या दिल्लीवारीवर लोक खुश नाहीयेत। रोहित पवारांचं वक्तव्य। जे दिल्लीला जातात तिथं लोकांचं त्यांच्याबद्दलचं मत फार वेगळं होतं, त्यामुळे लोक त्या बाबतीत खुश नाहीयेत। त्यामुळे अजून पुढे न जाता त्यांनी त्यांच्या बाबतीतला निर्णय हा महाराष्ट्राच्या हिताचा आणि बीजेपीच्या विरोधाचा घ्यावा। मनसेची विचारधारा हिंदूंचीच। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवर त्यांचा पक्ष चालतो। मनसेच्या येण्याने पुन्हा मोदी सरकार बळकटीने येईल। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। तर एकनाथ शिंदे अजित पवारांना महायुतीत घेऊनही उद्धव ठाकरेंची कमतरता भरून येत नाही, म्हणून राज ठाकरेंना निमंत्रण। वरुण सरदेसाईंची टीका। जी विचारधारा आहे ती हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी होती तीच आहे। आणि हिंदुत्ववादी मतं अशामुळे जर महायुतीमध्ये एकत्र होत असतील तर तो निश्चितच महायुतीला फायदा महाराष्ट्रामध्ये होणार आहे।